वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामानास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे ओ राम मामुद्धर। नमस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं लोकशङ्करं। सुरुवातीच्या श्लोकांमध्ये पहिलं वंदन आपण जगद्गुरु भगवान श्री कृष्णांना करत आहोत. गुरुर्ब्रह्मामध्ये आपण गुरूंना वंदन करत आहोत. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नासिक तीर्थक्षेत्रात आपल्याला पुण्यस्मरण भगवंतांचं नामस्मरण करण्याची संधी मिळाली आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांना वंदन करणारा रोज एक श्लोक आपण म्हणत आहोत. पुढचा श्लोक आहे महर्षी व्यासांना वंदन करणारा. ज्या महर्षी व्यासांमुळेच आपल्यापर्यंत महाभारत पोचलं, श्रीमद भगवद्गीता पोचली आणि श्री विष्णू सहस्रनामही पोचलं. त्या भगवान महर्षी व्यासांना वंदन आपण करत आहोत. आणि महर्षी व्यासांनी जे विष्णू सहस्रनाम लिहिलेलं आहे ते समजावून सांगण्याचं काम आपल्याला आदिशंकराचार्यांनी केलेलं आहे. म्हणून आदिशंकराचार्यांनाही एक नमस्कार आपण केलाच पाहिजे. असे सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून आपण सुरुवात करणार आहोत. विश्वकल्याणाची प्रार्थना हिंदू धर्माने गायलेली आहे. सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे सन्तु निरामयाः आता विश्वात्मके देवे. बसायदानाची सुरुवात आहे. म्हणजे आपल्या धर्मात आपल्याला जे जे काही सांगितलेलं आहे ते ठराविक लोकांपुरतं मर्यादित नाही. जे काही आहे ते सकल विश्वासाठीच, विश्वाच्या कल्याणासाठीच केलेल्या प्रार्थना आपल्याला सांगितलेल्या आहे. मग ईश्वरोपासना हे आपल्या भारतीय संस्कृतीचं किंवा वैदिक सनातन संस्कृतीचं असामान्य वैशिष्ट्य आहे. मग हे विश्व चालवणारा कोणीतरी नियंता असलाच पाहिजे ही दृढ श्रद्धा आपल्या भारतीय तत्वज्ञानाची आहे. कोणीतरी चालवत आहे म्हणून चालत आहे. त्यालाच तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे उत्पत्ती स्थिती लय. इंग्रजी भाषेमध्ये आपण देवाला गॉड असा शब्द आहे. जी फॉर जनरेटर उत्पत्ती, ओ फॉर ऑपरेटर नियंता, स्थिती ज्या स्थितीत आहे तसंच ते चालू ठेवणं आहे. आणि डी फॉर डिस्ट्रॉय इथे शिवतत्व आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही संकल्पना आपल्याला याच्यात एकत्र आलेल्या दिसतात. आणि देवत्व या ब्रह्मतत्व या सगळ्याच्या मागे एकच सिद्धांत आपल्याला दिसतो, तो म्हणजे उत्पत्ती स्थिती लय. निर्माण करणाराही तोच आहे, चालवणाराही तोच आहे आणि नाश करणाराही तोच आहे. मग असं जे सर्वश्रेष्ठ परमतत्व आहे त्याच तत्वाला आपण ब्रह्मतत्व नाव दिलेलं आहे किंवा विष्णू तत्व नाव दिलेलं आहे. असा या भगवान विष्णूंची
पितामह भीष्मांनी सांगितलेली एक सहस्त्र नावं विष्णू सहस्रनामात सांगितलेली आहे. आणि त्यातल्या एकेका नामाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयास इथे आपण करणार आहोत. परमेश्वरांनी अनंत रूपांमध्ये अनेक रूपाय विविध रूपांमध्ये प्रकट होऊन दर्शन दिलेलं आहे. मग ज्या प्रकारच्या देवाला आपण भजतो त्याच प्रकारे त्याच रूपात भगवंत आपल्याला दर्शन देत असतो. म्हणून म्हटलं जातं रामो भूत्वा रामं यजेत शिवो भूत्वा शिवम यजेत. ज्या देवाचं तुम्ही भजन करणार आहात, पूजन करणार आहात, स्तवन करणार आहात, अर्चना करणार आहात, त्याच रूपात देव तुम्हाला दर्शन देणार आहे. आणि मग त्याच विचारातून जे शिवाची पूजा करतात ते शैवपंथीय झाले आणि जे विष्णूची पूजा करतात ते वैष्णवपंथीय झाले. मग दोघांमधला फरक कसा ओळखायचा? एक तर थोडंसं एक सांभाळणार आहे, नियंत्रण करणार आहे आणि दुसरा संहार करणार आहे. संहार करणाऱ्याकडे साहजिकच विकार जास्त असतात आणि नियंत्रण करणाऱ्याकडे संयम जास्त असतो. आणि लौकिक दृष्टीने कर्मकांडाच्या दृष्टीने दोनही विचारांचा फरक दाखवताना सहज दृष्टोत्पत्तीस पडणारा भेद म्हणजे वैष्णवपंथीय लोक जे असतात ते उभगंध आणि शैवपंथीय आडवगंध. आता कुंभमेळा आपल्या नाशिकला आहे. त्या नाशिकमध्ये कुंभमेळ्यामध्ये जे महज्जन साधू लोक स्नान करण्यासाठी येतात, त्याला आपण शाही स्नान म्हणतो. तर आपल्याकडे येणारे साधू हे वैष्णवजन असतात आणि त्र्यंबकेश्वरला असणारे साधू हे शैवजन असतात. मग त्याच्यामध्ये साधूंचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला हे दोन महत्त्वाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यानंतर शक्तीची उपासना करणारे म्हणजे देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना करणारे ते लोक शाक्तपंथी असतात आणि गणपतीची उपासना करणारे गाणपत्य असतात. हे वैष्णव, शैव, शाक्त आणि गाणपत्य असे 4 पंथांचे किंवा 4 वेगवेगळ्या विचारधारांचे लोक आपल्याला भारतामध्ये आढळून येतात. आणि मग काही काळानंतर परकीय आक्रमण सुरू झाल्यावर या परकीय लोकांनी असं एक भ्रम पसरवलाय की उत्तर भारतातले लोक विष्णूचीच उपासना करतात आणि दक्षिण भारतातले लोक शिवाची उपासना करतात. मग त्या दोन्ही भिन्न भिन्न आहेत. मग त्या दोघांमध्येच भांडणं लावण्याचं काम परकीय आक्रमकांनी करायला सुरुवात केली. तेव्हा अखंड भारत आणि अखंड वैदिक संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी चिरंतन जे काम केलेलं आहे ते आदि शंकराचार्यांनी केलेलं आहे. आणि आपली वैदिक वेद प्रामाण्य राहिलं पाहिजे, वेद निष्ठा राहिली पाहिजे आणि वेदांनाच अनुसरून जीवन जगणारे लोक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आदि शंकराचार्यांनी भारताच्या 4 दिशांना 4 विद्यापीठांची प्रस्थापना केलेली आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे ती 4ही विद्यापीठं आजही यथास्थित वेदाध्ययन आणि वेदाध्यापन, वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आजही सुयोग्यरित्या करत आहे. म्हणून पहिलं वंदन आचार्यांना. आता आपण ज्या नामांची उकल बघणार आहोत ती उकल आदि शंकराचार्यांनीच केलेली आहे. शांकर भाष्य विष्णू सहस्रनामावरती लिहिलेलं आहे. ब्रह्मसूत्रावरती ब्रह्मसूत्र भाष्य लिहिलेलं आहे आणि गीतेवरती पण आचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. अवघ्या 32 वर्ष वयाच्या कालावधीत अनंत असं चिरंतन असं साहित्य निर्मिती आचार्यांनी केलेली आहे. आणि अखंड भारत निर्मिती, वेद प्रामाण्य, वेदनिष्ठा आणणारं भारतीय संस्कृती टिकवण्याचं महत् कार्य आचार्यांनी केलेलं आहे. आपल्याला पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ओम विश्वं विष्णवषट्कारो भूत भव्य भवत्प्रभु भूत प्रद्भावो भूतात्मा भूतभावनः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये
अनुष्टुप छंद आहे आणि अनुप्रास अलंकाराचा उपयोग केलेला आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे वर्णांची पुनरावृत्ती. पहिल्याच श्लोकामध्ये भ या अक्षराची पुनरावृत्ती झाली. प, फ, ब, भ, म. प वर्गातला भ हे चौथं वर्ण आहे, मृदू आहे. हे सुरुवात करतानाच मृदू वर्णाने केलेली आहे. भूत भव्य भवत्प्रभू, भूतकृत, कृतभाव, भूतात्मा, भूतभावन, सगळे भ पासून सुरू होणारे नावं यामध्ये आलेली आहेत. पहिल्या श्लोकामध्ये भगवान विष्णूंची एकूण 9 नावं आलेली आहेत. काही श्लोकांमध्ये 9 आहेत, काहींमध्ये 7 आहेत, काहींमध्ये 5 आहेत, काहींमध्ये 8ही असतील. थोडा क्रम वेगवेगळा असेल, जिथं ज्या संयुक्तिक याच्याने आलेलं आहे ते आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे नावांमध्ये पण एक क्रम आपल्याला सांगितलेला आहे. मध्येच कुठलंही आपण विशेषतः आपल्याकडे अशी आता पद्धत आहे, खूप ट्रेंडिंग आहे. मुलांची नावं ठेवायची असेल तर विष्णू सहस्रनाम मला कुठला तरी अवघड शब्द उचलायचा, म्हणजे आपल्या मुलांची नावं ठेवायची. समीहन, समीर, ही सगळी विष्णू सहस्रातलीच नावं. मुळात सगळी पुल्लिंगी नावं ही भगवान विष्णूंचीच आहे. त्यातलं एखादं कुठलंही नाव, आता मुलांचं आपण एकमेवच नाव ठेवणार आहोत म्हणजे एक नाव उचललेलं चालतंय, पण जेव्हा आपल्याला सलग समजून घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही श्लोकांप्रमाणेच जा, त्याच क्रमाने समजून घ्या. मधलाच कुठला तरी श्लोक घेतला तर तो तिथं आपल्याला समजण्यास थोडेसे अडथळे येऊ शकतात, म्हणून क्रमानेच आपण जाणार आहोत. सुरुवात केलेली आहे ओम या अक्षराने. ओम हा आपल्या सृष्टी निर्मितीचा, ब्रह्मतत्वाचा केंद्रबिंदू आहे. ओम हा 3.5 मात्रांचा शब्द आहे. अ, उ, म आणि अर्धाचंद्र, अनुनासिक युक्त अर्धाचंद्र तिथे दिलेला आहे. मग हे 3.5 मात्रांचं आदिबीज आहे, जे वेदवाणीतून प्रकट झालेलं आहे. वेदवाणी कशाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे तर शब्दांच्या माध्यमातून. शब्दांमध्ये काय येतं? अक्षर. अक्षर कशापासून तयार होतात? वर्णांपासून. आणि वर्णापासून काय येतं तर ध्वनी. क, ख, ग हे वर्ण आहेत आणि त्यांचा आपण उच्चार करू आणि तो योग्य क्रमाने उच्चार केला की तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि मग त्याच्यातून जो ध्वनी निर्माण झालेला आहे तो आहे ओम. आणि मग हे बोलताना पण ओम नाही म्हणते, ओम असा उच्चार पण योगाच्या पद्धतीने केला जातो. आणि आता तर नवीन संशोधनानुसार सिद्ध झालेलं आहे, जर सूर्याच्या जवळ आपण गेलो तर सूर्याच्या केंद्रस्थानातून ओम असा ध्वनी येतो. आता सूर्याच्या एवढ्या जवळ कोणी जाऊ शकत नाही, हे टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण तो व्हॉइस रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे काय तर सृष्टीचं केंद्रस्थान हे सूर्य. 12 आदित्यांमध्ये सूर्य हा केंद्रस्थानीच आहे. आदित्य हे सूर्याचंच नाव आहे आणि आदित्य आणखी कशाचं रूप आहे तर विष्णूचंच आहे. मग त्याला तुम्ही भगवान विष्णू म्हणा, आदित्य म्हणा किंवा परब्रह्म, परतत्व काहीही नाव द्या. अणु असं नाव दिलं, परमाणू नाव दिलं तरीही तेच तत्व तिथे येतं. नावं बदलली म्हणून संकल्पना बदलत नाही. म्हणजे या ओम पवित्र आणि मंगलकारक शब्दापासून आपल्या स्तोत्राची सुरुवात. कोणत्याही शुभ कार्याची, स्तोत्राची, मंत्राचं सुरुवात करताना आपण आरंभीला ओम हे अक्षर उच्चारूनच आपण सुरुवात करतो. त्यानंतर पहिलं नाव दिलेलं आहे विश्वम. आता विष्णू सहस्रनाम आहे तर अशी ही सुरुवात करायला हरकत नव्हती की नाही. विष्णू विश्वम षट्कारो, हे विष्णूचं स्तोत्र आहे तर विष्णूंचंच नाव पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होतं, पण तसं केलेलं नाही. तर विश्वम विष्णू असा क्रम हा हेतुपूर्वक हे दिलेला आहे. आता विश्व या शब्दाचे अर्थ वेगवेगळे आचार्यांनी केलेले आहे. तर जगाचं कारण आहे म्हणून ब्रह्माला विश्व हे नाव दिलेलं आहे. जे ब्रह्मतत्व आहे त्यालाच विश्व हे नाव दिलेलं आहे. विश्वस्य जगतः कारणत्वेन विश्व इति उच्यते. जो परमपुरुष आहे त्याच्यापेक्षा विश्व वेगळं नाही.
कदाचित असं झालेलं असेल की पहिल्यांदा ईश्वर निर्माण झाला आणि ईश्वराला असं वाटतंय न एकाकी रमते, एकटा काय करू मी इथं येऊन, मला कोणतरी सोबत असली पाहिजे, म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण केली. एकस्याम बहुविध प्रजायी, त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे. ही निर्माण केलेली सृष्टी म्हणजेच विश्व, मग त्यानेच निर्माण केलेली आहे आणि तोच कारण आहे. कार्य आणि कारण भाव इथे एकत्र आलेला आहे, म्हणजे या सृष्टीमध्ये तेच तत्व व्यापलेलं आहे. म्हणून भगवंत सांगतात ममैवंशो जीवलोके, सृष्टीतला प्रत्येक घटक आहे, चराचर सृष्टी आहे, त्यातल्या प्रत्येक अणुरेणूमध्ये मी बसलेलो आहे. आणि जेव्हा असं म्हणजे विश्व आणि विष्णू हे दोन्ही वेगळे राहतच नाही. जर विश्वाला व्यापून राहतो तोच विष्णू आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये 4 अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था. तुरीय अवस्थेतलं जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे, त्याला परमपद असलेलं श्री विष्णू असं म्हटलेलं आहे. आणि जागृत अवस्थेतलं जे आहे ते विश्व आहे. पहिल्या पायरीवरती जे आहे ते विश्व आहे, ज्याला आपण मायाजाल असं संबोधतो. आणि शेवटच्या स्टेपवरती जे आहे ते तुरीय अवस्था जी आहे त्या अवस्थेला विष्णुपद असं म्हटलेलं आहे. आता विश्व या शब्दाने सुरुवात करण्याचं कारण हे त्यामध्ये भगवंताचं व्यापकत्व सांगितलं. यच्चकिंचित् जगत् सर्वं व्याप्यते श्रूयते दिवा. प्रत्येक सृष्टीतल्या घटकामध्ये भगवत तत्वच व्यापलेलं आहे. आणि म्हणून जर विश्वाला बाजूला ठेवून आपण भगवंताला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तो भगवंत आपल्याला समजणारच नाही. म्हणूनच आपली सगळी तीर्थक्षेत्र, देवालय ही निसर्गरम्य ठिकाणी आहेत की जिथं गेल्यानंतर आपोआपच आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात. म्हणून निसर्गाकडे चला ही हाक आपल्याला तिथे दिलेली दिसते आहे. म्हणून विश्वाला आधी जाणून घ्या, तरच विश्वकर्ता असलेल्या देवांना आपण जाणून घेणार आहोत. जर विश्वच कळलं नाही, मायाच कळाली नाही, तर ब्रह्मतत्व कळणारच नाही. पण होतं काय की या मायाजाळातच म्हणजे त्या भवसागरातच आपण अडकून पडतो. आणि मग म्हणतात डगमग डौले भवसागरातील नौका. हे डगमग डौलणारी नौका कधी बरं तीराला लागणार आहे आपली. आणि त्याचंच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला नामस्मरण आणि जपयज्ञाचा मार्ग सांगितला. दुसरं नाव दिलेलं आहे विष्णू. हे विश्व म्हणजेच विष्णू, विष्णू म्हणजेच विश्व. कार्यभाव आणि कारणभाव. कारणभाव जो आहे तो विष्णू आहे आणि कार्यभाव जो आहे ते विश्व आहे. दोन्ही एकच आहे. पण कारण असेल तर कार्य होतं आणि कार्य असेल तरच कारण होतं. हे फिजिक्स मधलं तत्व आहे. जे मूळ आहे तेच आपण नियमांमध्ये पुढे बांधलेलं असतं. जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे की पृथ्वी आणि आकाश मी व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे फक्त पृथ्वीच नाहीये, जी पंचमहाभूत आहेत ती सगळी भगवंतांनीच निर्माण केली. म्हणून माझा विस्तार खूप मोठा आहे. बी उपसर्ग दाखवतो विस्तार. माझा विस्तार खूप मोठा आहे, व्यापक आहे, म्हणून तो विष्णू आहे. नारायणोपनिषदात सांगितलेलं आहे यच्चकिंचित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयते दिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थिता. अंतर्बहिष्ठ जे आत आहे आणि बाहेर आहे त्या प्रत्येक कणाकणामध्ये अणुरेणूमध्ये मीच वसलेलो आहे. आणि म्हणून त्याला नारायण विष्णू असं लिहिलेलं आहे. दुसरी व्युत्पत्ती सांगितली जाते वेवेष्टिः व्याप्नोति इति विष्णू. ज्याने सर्व सृष्टीला व्यापून टाकलेला आहे तो विष्णू. विश्व आणि विष्णू हे दोनही शब्द विष धातूपासून तयार झालेले आहेत. विष धातूला नु हा प्रत्यय जोडला
की विष्णू असा अर्थ होतो. आणि विष धातूचा अर्थ होतो शिरणे. जसं आपण घरात येतो, घरात शिरला असा शब्द होतो. तसं विश्वात शिरून राहणारा, विश्वात व्यापून राहणारा जो आहे, विश्वव्यापक असणारा जो आहे तो ते भगवान विष्णू आहे. तिसरं नाव आलेलं आहे वषट्कार. कार म्हणजे करणारा. आणि वषट हा शब्द यज्ञीय क्रियांमध्ये वापरला जातो. स्वाहा, स्वधा आणि वषट असे 3 शब्द उच्चारून आपण देवतांना हवन करत असतो. ही यज्ञाची प्रक्रिया. पण कोणत्या देवतांना हवन करताना स्वाहा म्हणायचं आहे, स्वधा म्हणायचं आहे आणि वषट म्हणायचं आहे, याचे नियम आपल्याला यजुर्वेदामध्ये सांगितले आहेत. यज्ञीय क्रियांचे काही विशेष नियम असतात. म्हणून यज्ञ करण्याचा अधिकारही पुरोहितांनाच असतो. मग त्यामध्ये विष्णूंना हवन जेव्हा करतात, विष्णूंसाठी जेव्हा आपल्याला आहुती द्यायच्या असतात, तेव्हा वषट असा शब्द उच्चारला जात असतो. आता वषटचा अर्थ असतो वज्रासारखा कठोर. म्हणजे वज्र काय करतो, इंद्राकडे वज्र होतो सगळ्यात कठोर. वज्र हे दधीची ऋषींच्या अस्थींपासून बनवलेलं होतं. ते कुठल्याही धातूपासून बनलेलं नाही, म्हणून त्याला नाश नाही. असं हे कठोर असलेलं वज्र इतर गोष्टींचा नाश करतं, म्हणून तिथे संहारही आलेला आहे. म्हणून विश्वमध्ये उत्पत्ती आलेली आहे, विष्णूमध्ये स्थिती आलेली आहे आणि वषटमध्ये संहार आलेला आहे. म्हणजे परत एकदा उत्पत्ती, स्थिती, लय ह्याच 3 अवस्था आपल्याला क्रमाने घ्यायच्या. म्हणजे अर्थ समजून घेताना प्रत्येक विषयाची एक मध्यवर्ती संकल्पना असते. तशी इथे मध्यवर्ती संकल्पना काय आहे, तर भगवान विष्णू हेच सृष्टीचे नियंता. आणि नियंत्रण करताना कोणीतरी निर्माण करणारा आहे हा भाव जेव्हा येतो, तेव्हा त्या नियंत्यावरती, नियंत्रण करणाऱ्यावरती आपण श्रद्धा ठेवायला लागतो आणि त्यातून भक्ती तत्वाचा उगम होतो. व भक्तीची प्रतिष्ठापना करणं हा एक हेतू व्यास महर्षींचा होता. आणि उत्पत्ती, स्थिती, लय, जन्म आहे तर मृत्यू असणार. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात्. जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठीच हा सगळा प्रपंच आपल्याला दिलेला आहे. चौथं दिलेलं आहे आपल्याला भूत भव्य भवत प्रभू. प्रभू म्हणजे निर्माण करणारा. मग काय काय त्याने निर्माण केलेलं आहे, तर भूत, भव्य, भवत 3ही वेगवेगळ्या प्रकारची धातू साधित विशेषण आहेत, जी कालाचा बोध करतात. भूत त प्रत्ययांत धातू साधित विशेषण आहे. मूळ धातूला त प्रत्यय जोडला की धातू साधित विशेषण, त्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. ते भूत म्हणजे भूतकाळात घडून गेलेलं, भूतकाळ दर्शवणारं. भव्य म्हणजे भविष्यात घडणारं, कृत्य हा प्रकारचं रूप आहे. आणि भवत हे शत्रू रूप आहे, जे वर्तमान काळात. म्हणजे भूतकाळात घडणाऱ्या, भविष्यात घडणाऱ्या आणि वर्तमानात घडणाऱ्या जे काही घडणार आहे, अशा सगळ्या गोष्टी निर्माण करणारा जो आहे तो आहे भूत भव्य भवत प्रभू. प्रभव म्हणजे उत्पत्ती करणारा, निर्माण करणारा. 5वं नाम आहे भूतभूत. आता इथे आपण भूत, भूतकाळ असा एक अर्थ आहे. आणि दुसरा भूतचा अर्थ होतो अस्तित्वात असणारे घटक. मग या पृथ्वी तलावरती जे जे भूत अस्तित्वात म्हणजे सृष्टीत निर्माण झालेला प्रत्येक घटक एक भूत आहे. आणि दुसऱ्या कन्सेप्टनुसार आपण गेलो तर पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेजो, वायू, आकाश या सर्व भूतांना निर्माण करणारा भगवंत आहे. मग सांख्य तत्वज्ञान आपल्याला इथं काय सांगता आहे, तर सत्व, रज, तम हे 3 गुण असतात. पण या 3ही गुणातली साम्यावस्था ढळली की उत्पत्तीला सुरुवात होते. आणि ही उत्पत्ती सुरू होण्यास कारणीभूत असतो तो रजोगुण. या रजोगुणामध्ये चंचलता असते.
हे रजोगुणामध्ये अशी एक अवस्था असते की आपलं पण असतं बघा, रोज 5 वाजता वर्गाला जायचंय, पण आज जरा कंटाळा चाललाय, उन्हामुळे जरा थकल्यासारखं वाटते, जाऊ दे उद्याला जाऊयात, म्हणजे करू का नको करू हा संभ्रम देणारा रजोगुण असतो. आणि त्या गुणातला चांचल्य म्हणजे चपळता, हालचाल हा गुण लक्षात घेऊन आपण असं म्हणतो की पाणी असतं, त्या पाण्यामध्ये आपण दगड फेकला की त्याच्यात तरंग निर्माण होतात, म्हणजे तिथे चांचल्य हा गुण दिसतो. तसं या रजोतत्वामध्ये, रजोगुणामध्ये चांचल्य निर्माण होऊन भूतांची, पंचमहाभूतांची निर्मिती झाली आणि पुढे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे या सर्व भूतांची निर्मिती करणारा जो आहे तो भूतकृत. कृत म्हणजे केलेला. पुढचं 6वं नाम आहे भूतभृत. आता एक एक शब्द कसे क्रमाने आलेले आहेत बघा. पहिल्याच्यात भूतकृत, ज्याला निर्माण केलेलं आहे त्याचं भरण पोषण पण केलंच पाहिजे. भ्रूत, भ्रू धातूचा तो भरण पोषण करणारा, चोच दिली तर दाणा देणाराही तोच आहे. तसं पंचमहाभूतांची निर्मिती केलेली आहे तर त्यांचं भरण पोषण करणाराही भूतभूत भगवान विष्णूच आहे. 7वं आहे भाव. भू धातूचंच हे पण रूप आहे, त्याचा अर्थ असतो अस्तित्व दाखवतो. जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा आपण म्हणतो माझा काही म्हणण्याचा असा भाव नव्हता. इंग्रजीत त्याला आपण म्हणतो मूड. आज काही माझा मूड नाही. मग हे जे असतं की हा भाव काय आहे, तर सृष्टीमध्ये भगवंत आहे, त्याचं अस्तित्व आहे, याची जाणीव जी असते तो म्हणजे भाव. म्हणून भगवद्गीतेत सांगितलेले आपल्याला नासतो विद्यते भाव नाभावो विद्यते सतः. त्या दुसऱ्या एका सुभाषितात म्हटलेलं आहे भावेही विद्यतो देवो अभावे न विद्यते. तर तुमची श्रद्धा असेल तरच देव आहे. जर तुमची श्रद्धाच नाही आहे तर तुम्ही नास्तिक असूच शकतात. नास्तिक असण्याला काही बंधन ठेवलेलं नाही आहे, कारण की देव काय असं म्हणत नाही आहे तू माझ्यावरती श्रद्धा ठेव तरच मी तुझं शरीर चालवणार, अन्यथा नाही. आज तू माझं नामस्मरण नाही केलंय 4 टक्के कमी करतो. असं जर देवाने करायला सुरुवात केली तर एवढी लोकसंख्या वाढलीच नसते. सगळ्यात सोपा कंट्रोलर तोच आपल्याला मिळाला असता. म्हणतो भाव, भगवत शक्तीच्या अस्तित्वावर भाव असला तरच आपलं जीवन व्यवस्थित होणार आहे. आणि मनुष्य जन्माचं ध्येयच काय आहे, तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला साधायचे आहे. तर त्याच्यासाठी पहिलं या चित्त शक्तीवरती तुम्ही भाव ठेवा. पुढे 8वं नाव दिलेलं आहे भूतात्मा. सगळी भूत, पंचमहाभूत निर्माण केलेली आहे तर त्या भूतांचा आत्मा जसं आपण 5 बोटं म्हणतो, पण 5 बोटं एकत्र आली की शक्ती निर्माण होते, तसे या पंचमहाभूतांना एकत्रित केलं की तो भूतात्मा. पुढे 9वं नाव आहे भूतभावन. भूत शब्दावरतीच किती आहे बघा. आपल्या भूत म्हणतात तर भीतीदायक असं काहीतरी आपण समजतो, तसं भूत आपल्याला इथं घ्यायचंच नाही. भूतानी भावयती जनयती वर्धयती वा. हे जे पंचमहाभूत आहेत त्या भूतांचं अस्तित्व जाणून देण्यासाठी तो भाव वर्धित झाला पाहिजे. आणि वर्धित होण्याआधी निर्माण तर झाला पाहिजे. म्हणून आपल्याला म्हणतात की नदीकाठी, नदीवरती स्नान करण्यासाठी गेलं पाहिजे तर नदीचा प्रवाह समजेल. आता नद्याच किती अस्तित्वात राहतील हाच प्रश्न राहिलेला आहे. किंवा कधीतरी बीचवरती फिरायला जाणं, त्याचं कारणच आहे की सागराची भव्यता, विशालता, अथांगता बघितल्यानंतर काही काळ का होईना आपलं मन प्रसन्न झालं. किंवा असंही म्हटलं जातं की जेव्हा आपण खूप निराशेने ग्रस्त झालेलो असतो, वैफल्यग्रस्त झालेलो असतो, त्या पाणी असलेल्या ठिकाणी जायचं. आणि पाणी असलेल्या ठिकाणी गेलो की काय असतं, सहज चाळा असतं बघा. आजूबाजूला दगड असतात, छोटी दगड असतात, आपण एक एक दगड उचलतो आणि पाण्यात तरंगाच्या लहरी तशा निर्माण होत जातात. तसं आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये त्या निराशेच्या लहरी असतात त्या आपोआप कमी होतात. नकारात्मकतेकडून आपण
सकारात्मकतेकडे प्रवास करायला लागतो. तसं दुसरं उदाहरण आपल्याला घेता येईल की आपण बागेमध्ये बसतो, गप्पा गोष्टी चालू असतात, बागेमध्ये छान हिरवळ लावलेली असते आणि उगीच आपल्या हातांना चाळा असतो, बसलेलं गवत उपटायचं. असं जर कोणी सांगितलं की गवत काढून जरा मेंटेन करावं आणि काय त्या कामाला येतो का? पण हे बसल्या बसल्या आपल्याला चाळा, म्हणजे ह्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात की इथं आपण बसलेलो आहोत, बसल्या बसल्या आपल्या पाय आपोआप हलतायत, की मी बोलते, बोलताना माझा हात आपोआप हलतोय. त्या सगळ्या प्रतिक्षिप्त क्रिया आपल्याला होतात, आपोआप होतात, त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहत नाही. तसं भूतानी भावयती जनयती वर्धयती, या सगळ्या प्रत्येक पंचमहाभूतावरती आपला भाव राहिला तरच त्यांचं अस्तित्व राहील आणि त्याच्यावरती आपलं प्रेम जडलं तरच आपण त्यांचं जतन करणार आहोत. आणि मग त्याच्यासाठी त्यांचे गुण आपल्याला माहिती पाहिजेत. तसं मग पुढच्या श्लोकामध्ये पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमांगतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च, या याच्यामध्ये आपल्याला सद्गुण सांगणारे 8 नावं सांगितलेली आहेत. पूतात्मा, परमात्मा, मुक्तः, अव्ययः, पुरुषः, साक्षी, क्षेत्रज्ञ आणि अक्षर. पूतात्मा, पूत शब्दाचा अर्थ होतो पवित्र आणि आत्मा म्हणजे आपण स्वतः जीव. पूत आत्मा जो पवित्र आत्मा आहे, पण पवित्र आत्मा असण्यासाठी तो आत्मा काही दृश्य स्वरूपात नाही, तो आत्मा धारण केलेला कोणतरी असेल म्हणून त्याचा कर्मधारय समास न करता बहुरी समास करायचा. पूतः आत्मा यस्य सह, ज्याचा आत्मा पवित्र आहे असा तो. मग पवित्र आत्मा कोणाला म्हणायचा आहे? तर जो जीवाला शिवाशी जोडतो. जीवाला शिवाशी जोडण्यासाठी साधन काय सांगितलेलं आहे? नामस्मरण. प्रभूचं नामस्मरण केलं तरच जीव शिवाशी जोडला जातो. पुढे 12वं नाम आपल्याला सांगितलेलं आहे मुक्तानां परमांगतिः. मुक्त झालेले जे असतात त्यांना परमगती देणारे भगवान श्री विष्णू आहे. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. माझ्या जवळ जे येतात त्यांना पुनर्जन्म मिळत नाही. मुक्ती मिळवायची म्हणजे काय आहे? तर जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका मिळाली पाहिजे. पण आपल्याला सिद्धांतात असाच येतो, ज्याला जन्म जातच येईल ध्रुव मृत्यू, जन्म आहे तर मृत्यूही आहेच. मग या संसार चक्रात आपण अडकतोच का? कारण की आपण सतत कर्म करत राहतो. आपण म्हणतो आज मला खूप कंटाळा आलाय, आज मी काहीच करणार नाही, पण काहीच करत नाही ही पण एक क्रियाच आहे. जसं आपण श्वास घेतो, श्वसन, जिघ्रन, प्रलपन, पिबन, पश्चन, प्रत्येक ही क्रियाच असते. मी बोलते, तुम्ही ऐकताय, श्रवण क्रियाच आहे. ऐकताना तुम्ही बघतात, बघणं इकडे क्रियाच आहे. तुम्हाला क्रिया करायची असो का नसो, या क्रिया होतातच. म्हणजेच आपण सातत्याने कर्म करतो. कर्म केलं की त्याचं फळ आपल्याला मिळणारच. आणि मग चांगली कर्म केली तर त्याचं पुण्य मिळणार. पुण्य मिळालं तर आपण स्वर्गात जाणार, आणि पाप कर्म केली तर नरकात जाणार. आणि तरीही जर काही अवशिष्ट कर्म राहिली, काही कर्म शिल्लक राहिली आपल्या नावाने, तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात मृत्यू समयी तुम्ही सोबत काय घेऊन जाणार आहात? तर कर्माचं गाठोडा. आणि आपल्या कर्मांचा हिशोब यमाचा अकाउंटंट चित्रगुप्ताने एकदम परफेक्ट लिहिलेला असतो. चित्रगुप्ताने आणि त्यांनी आपल्या नावाचं अकाउंटच काढून ठेवलं. आणि अगदी छोट्या छोट्या कर्मांची पण नोंद तिथे केली. एक रूपक आहे, खरोखरच असं असतं की नाही माहिती नाही, आणि मेल्याशिवाय सगळं दिसत नाही. पण या सत्कर्म करायला आपण प्रवृत्त झालं पाहिजे. सत्कर्म, सद्विचार आणि सद्वृत्ती, सद्दृष्टी देणारी ही उपनिषद, पुराण, सगळ्या रामायण महाभारती सगळी त्याच्यासाठी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तिला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम
हे जर आपल्याला व्हायचं नसेल तर कर्मफलाचा विपाक सिद्धांत आपण जाणून घेतो. मी कर्म तर करत राहणार आहे, पण ते कर्म जेव्हा माझ्यासाठी नसून भगवंतासाठीचं कर्म असेल, विश्वाच्या कल्याणासाठीचं कर्म असेल, तर त्या कर्माचं फळ माझ्या अकाउंटला लागत नाही, ते भगवंताच्या अकाउंटला जातं. आणि मग असे ते जीव असतात, ते जीव मुक्त होतात. त्या मुक्त जीवांना गती देणारं काम करणारा जो आहे तो गती. असे कोण जीव आहे? तर संत महात्मे आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम महाराजांना तर सदैव वैकुंठातून विमान आलेलं होतं. तर आपल्याला आदिशंकराचार्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतात. सगळेच आचार्य, महंत, ऋषी मुनी हे सगळेच मुक्त होते, कारण की त्यांनी खूप कार्य केलेलं आहे, पण ते स्वतःच्या विकासासाठी नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर भगवत कार्य म्हणून यज्ञ संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. वेग प्रामाण्य त्यांनी उभं केलेलं आहे. मुक्तानां परमागती. 13वं नाव आहे अव्ययम. न व्ययती इति अव्ययम. ज्याच्यात बदल होत नाही. कशात बदल होत नाही? तर लिंग वचन विभक्ती कालेषु यह न परिवर्तते. कोणत्याही परिस्थितीत ज्याच्यात बदल होत नाही असं जे तत्व असतं ते परमेश्वरी तत्व म्हणजेच अव्यय. 14वं नाव आपल्याला दिलेलं आहे पुरुष. पुरुषोत्तम सारखा आपण बघितलेला आहे. पुरुषांमध्ये उत्तम तो पुरुषोत्तम. पण पुरुष म्हणजे काय? तर एक व्याख्या अशी केली जाते, पुरी शेते इति पुरुष. शेते म्हणजे झोपतो किंवा राहतो. कुठे राहतो? पुरीमध्ये राहतो. पुरी म्हणजे काय? तर आपला देह, आपल्या देहामध्ये जो राहतो तो पुरुष. मग त्याच्यावरती महाभारतातल्या शांती पर्वात सांगितलेलं आहे, नवद्वारम पुरम देही पुण्यमेते भावसमन्वितम व्याप्यशेते महात्मा यत्तस्मात् पुरुषो. आपल्या शरीराला 9 द्वार दिलेली आहेत, ज्याच्यातून भगवंत आत बाहेर करतात. उत्तरद्वार आहे, आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, नाकाने श्वास घेतो. ही भगवंताची द्वारच आहेत. म्हणजे त्याने निर्माण केलेलं विश्व आहे, त्याचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर ही ज्ञानेंद्रियच काम करणार आहे. आणि आपलं शरीर जर स्वच्छ ठेवायचं असेल, मल बाहेर करायचा असेल, तर त्यालाही द्वार असणं आवश्यकच आहे. जे जे चांगलं आहे ते घ्यायचं असेल तर ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो, आणि जे जे नको आहे शरीरासाठी ते आपण मल बाहेर टाकून देत असतो. याच्यासाठी आपल्याला 9 द्वार आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून ह्या द्वारांच्या माध्यमातून आपण आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवलं पाहिजे. म्हणून पुढे लगेच नाव आलेलं आहे क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे शरीर. आपलं शरीर उत्तमपणाने जाणणारा जो असतो, क्षेत्रम जानाति इति क्षेत्रज्ञ. आपलं शरीर जो उत्तम जाणतो तो क्षेत्रज्ञ. माझ्या शरीराची ही जी व्यवस्था आहे, म्हणजे अस्थि व्यवस्था आहे, स्नायू व्यवस्था आहे, नससंस्था आहे, या सगळ्या व्यवस्था आहेत. या व्यवस्था अशाच स्वरूपात असल्या पाहिजे. हे ठरवणारा जो कोण आहे तो भगवंत आहे. आणि नुसतंच ठरवून त्याने जन्माला नाही घातलंय, तर जन्माला आलो ते आपण अगदी एवढंसा हातभर होतो, आज 5-6 फूट उंच झालेलं आहोत. ही वर्धन शक्ती पण त्याच तत्वाकडे आहे. मग ज्या शरीरामध्ये भगवंत वास करतो, शरीर जर चालवतो, तेव्हा माझं शरीर नीटनेटकं सुदृढ निरामय असलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून सर्वप्रथम तर आपण आपल्या स्वतःच्या शरीरावरती प्रेम केलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या शरीरावरती प्रेम करू तेव्हाच आपण आपली दिनचर्या यथायोग्य ठेवू. आणि शरीर सुदृढ असेल तर पुढे मन, चित्त, बुद्धी, अहंकार असा आपला प्रवास होणार आहे. आणि माझं शरीर चांगलं असेल तर साहजिकच आहे, माझ्या आत असलेला भगवंत पण खुश असेल. माझं शरीराला जर काही वेदना होत असतील, काही व्याधी झालेल्या असतील, तर तो भगवंत कसा बरं असा तुटलेल्या घरात राहील बरं? तो लवकरच बाहेर जायचा
विचार करू शकतो. म्हणजे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. 15वं नाव आहे साक्षी. आता आपण म्हणतो भगवंत माझ्यामध्येच वास करतो, माझं शरीर तोच चालवत आहे, मग तरीही माझ्या वाटेला दुःख आणि वेदना का येतात? जर भगवंताला आधीच कळतं की नाही याला असं असं होणार आहे, की याच्या जीवनात अशी अशी वाईट घटना होणार आहे, मग ती घटना तर थांबवत का नाही? तो बघत राहतो, चालू द्या चाललंय तसं. याला म्हणायचं साक्षी, आय विटनेस. गतीर भरता प्रभू साक्षी. त्याने तशी सृष्टीला गती दिली. तो जर म्हटला की सगळं चांगलं चांगलंच घडलं पाहिजे, तर मग उत्पत्ती स्थिती लय कसे होणार, त्याच्यात बॅलन्स कसा साधला जाणार? म्हणून आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा मूक साक्षीदार तो असतो. मग ती चांगली असली आणि वाईट असली. चांगली असली तर आपण लगेच भगवंताला हो थँक्यू भगवंताने लाकडा नारळ चढवेल. आणि वाईट घडली तर काय हा देव आहे का, माझ्याच नशिबात देवाने का केलं? पण त्या ठिकाणी आपण असा दृष्टिकोन ठेवला की माझ्या आयुष्यात जे वाईट घडलं ती कृष्णाची इच्छा होती, भगवंताची इच्छा होती. कदाचित तो वाईट प्रसंग माझ्या जीवनात आला म्हणून मी जास्त जमाने उभे. जर माझ्या मागे संसाराचा व्याप असता तर मी एवढा वेळ अभ्यास करू शकले नसते. ही थोडी वाईट गोष्ट असली तर मी चांगल्या दृष्टिकोनातून बघितली आणि ह्या सत्कार्यासाठी भगवत कार्यासाठी जर मी अधिक वेळ देऊ शकले तर मी याच्यापेक्षा आणखी उत्तम काय बरं आहे. आणि जे काही चांगलं घडलेलं आहे ते भगवंताची कृपाच आहे. कृष्ण कृपा आणि कृष्ण इच्छा या दोन संकल्पना आपल्या जीवनात घडल्या तर साक्षी असणारा भगवंत मूक साक्षीदार असेल तरी त्या भगवंताप्रत आपल्याला जायचं असेल आपली वाटचाल त्या मार्गाने सुरू होते. 17वं नाव आहे अक्षर. आपण वर्णमालेत अक्षर आपण बघतो तसं न क्षरती इति अक्षर, हे त्याच्यात बदल होत नाही. अव्यय अक्षर ही जवळपास सारख्या सारख्याच संकल्पना आहे. जसं आपल्याला उदाहरण तिथं सांगितलं की आकाश आहे. आकाश कितीही दूर बघतो, जसं आपण म्हणतो की एखाद्या आपण खिडकीतून बघतो, खिडकीतून बघितलं तर मला एवढा स्पेस दिसतो, तर तो माझ्या डोळ्यांनी दिसेल, माझ्या डोळ्यांना माझ्या चष्म्यातून दिसेल एवढंच आकाश आहे का? नाही. इथून जर मी बाहेर गेली तर एवढा मोठा आकाशाचा तुकडा दिसेल, माझा तुकड्या तुकड्यांनी जोडलेला आकाश आहे का? तर ते अथांग आहे, अखंड आहे. ते जसं आपल्याला आकाशाचे तुकडे करता येत नाही किंवा ते जोडता येत नाही तसंच भगवत तत्व आहे जे अक्षर आहे. आणि या श्लोकाच्या शेवटी एवं च असे शब्द आलेले आहेत. आता एव आणि च ही अव्यय आहेत व्याकरणात. व्याकरणातला अव्यय वेगळं असतं आणि तत्वज्ञानातला अव्यय वेगळं असतं. तर एव आणि च ही अव्यय आहे, त्यांचा च अव्ययाचा अर्थ होतो आणि एव म्हणजे अशाच प्रकारे. म्हणजे प्रत्येक नावं जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये सगळे क्षेत्रज्ञ जो आहे तोच अक्षर आहे, पुरुषोत्तम जो आहे तोच अव्यय आहे. प्रत्येक दोन नावांना जोडण्यासाठी एव आणि च ही दोन अव्यय त्या ठिकाणी वापरली. म्हणजे ही नावं वेगवेगळी नाहीच आहेत, सगळं एकच आहे. सर्व व्यापी सर्व व्यापक विश्वाचं स्वामित्व ज्याच्याकडे आहे ते भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्या सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम श्री भगवान विष्णूंचं नामस्मरण करणं हा एकमेव उपाय जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी आपल्याला पितामह भीष्माचार्यांनी सांगितलेला आहे. अशा या जगतवंदनीय श्री महाविष्णूंना वंदन करून आज आपण वाणीला विराम केला. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपले 2 श्लोक पूर्ण झाले आणि 17 नाम. थोडं स्लो मोशन मध्ये जाणार आहोत. कमी नावं समजून घेतली तरी चालतील पण आपण ती जरा छान पद्धतीने समजून घेऊया.